नमस्कार, मी प्रेरणा परब खोत. तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. चला पाहूया स्पीड न्यूज. पंतप्रधान मोदी अहमदाबादला रवाना. विमान दुर्घटनेत एकमेव बचावलेल्या प्रवाशाची केली विचारपूस. अहमदाबाद विमान अपघातात स्थानिकांसह 265 जणांचा मृत्यू तर एक प्रवासी बचावला. एअर इंडियाच्या विमान अपघातात महाराष्ट्रातील 7 जणांचा मृत्यू, क्रू मेंबर्सचाही समावेश. गुजरात विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रवाशांना प्रत्येकी 1 कोटींची मदत, टाटा ग्रुपची घोषणा. घाटी रुग्णालयात सिटी स्कॅन, MRI सारख्या चाचण्या निम्म्या किमतीत करता येणार. मान्सून दमदार बरसणार. हवामान खात्याकडून पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार तर कोकणात अतिवृष्टीचा इशारा. यंदाच्या आषाढी वारीसाठी ग्रुपनं बुकिंग केल्यास एसटीनं थेट पंढरपूर पर्यंत जाता येणार. परिवहन विभागाची जय्यत तयारी. अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या तपासात US नॅशनल ट्रान्सफॉर्मेशन सेफ्टी बोर्डही घेणार सहभाग. अहमदाबाद अपघातग्रस्त विमान कंपनी ड्रीमलायनर बाबत तक्रारी असताना विमानाचा वापर का? राज ठाकरे यांचा सवाल. शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी देणार. अजित पवार यांचं अकोल्यात आश्वासन. शेअर बाजार 1100 अंकांनी कोसळला. गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान. पुण्यातील चांदणी चौकातील अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी. सिंहगड रोडसह इतर सखल भागात साचलं पाणी. पुण्यातील गंगाधाम चौक अपघात प्रकरणात ट्रक मालकाला पोलीस कोठडी. पुणे दौंड मार्ग उपनगरीय विभाग कॉरिडॉर म्हणून घोषित करण्याच्या मागणीला रेल्वे बोर्डाचा नकार. पुण्यातील दिघी इथं शतपावली करणाऱ्या 3 महिलांना मारहाण. 2 महिलांसह 3घांविरोधात गुन्हा दाखल. नाशिक जवळ देवळाली ते लहवीत स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत. 16 जून पासून हायवे सिक्युरिटी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांचे कोणतेही शासकीय कामकाज केले जाणार नाही. आषाढी यात्रेसाठी अहिल्यानगर जिल्ह्याला राज्य शासनाकडून 2,61,80,000 रुपयांचा निधी मंजूर. कोल्हापुरात काल संध्याकाळी शाळेतून घरी जात असताना 11 वर्षीय शाळकरी मुलाचा ओढ्यात बुडून मृत्यू. स्पीड न्यूज मध्ये तुर्तास इथं थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या सत्रात. तोपर्यंत नमस्कार. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेरघरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 922300 2070 किंवा 922300 2071.